जरी उदरनिर्वाहासाठी करत असले धंदे तरी या सगळ्या स्टॉल धारकांना सुद्धा धन्यवाद देतोय. आमच्या चणेवाल्या काकांना सुद्धा धन्यवाद देतोय. सगळ्यांची काळजी घेताय, कमी पैशामध्ये जास्त चणे देताय. धन्यवाद तुम्हाला. चला मित्रांनो, सामना चालू करा. गप्प बसलो की थंडी जास्त लागते नाही का, म्हणून गप्प बसून जमणार नाही. सामन्याला सुरुवात करा प्लीज. या पंचक्रोशीतील एक दिग्गज आवाज आमचे समालोचक निलेश सर आज मला जोडले गेलेले आहेत. दरम्यान सामन्याला सुरुवात झालेली आहे. नितीनच्या रेडने सामन्याला सुरुवात झालेली एक दिग्गज स्टार खेळाडू नितीन, ज्याचा आपण यथोचित सन्मान केला. मगाशी मान्यवरांच्या भूमिकेत असणारा नितीन आता खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहे. मकर संक्रांतीचे तिळगुळ देऊन सगळ्यांना गोड केलेली ही मंडळी. निलेश सर, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. इंग्रजी नववर्षातला पहिला सण आपण सगळ्यांनी साजरा केला आणि ही गोड माणसं आपण आज या ठिकाणी पाहतोय. एका बाजूला आपण महिला कक्षामध्ये महिलांची उपस्थिती सुद्धा तिथेच प्रार्थनीय वंदनीय पाहायला मिळते. घरातली कामं आटपून काही महिला आल्यात, काही जणांनी भांडी बाजूला ठेवलेत, काही जणांनी मिस्टरांना सांगितलं आज तुम्ही जेव्हा, आज काय आम्ही तुमचं जेवण वाढणार नाही. अशी ही सगळी महिला मंडळी सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. चला, सुपर रेड साठी पारितोषिक आलेलं आहे. निकाजी जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सुपर रेड साठी. आता मात्र बक्षिसांची सुरुवात झाली बरं का. एक एक स्टॉप पुढे वाढत चाललाय. निकाजी जाधव सारखे जर का बक्षीस लावणारे दानशूर मिळाले, निलेश सर, कबड्डी जिवंत राहणार, खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आणि खेळाडूंचा खेळ उंचावणार. कबड्डी मायबाप रसिकांचं मनोरंजन होणार. चला, आली, आला 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 आला, उचला उचला उचला, लाईन मान. पंचांचा निर्णय अंतिम. प्लीज कोऑपरेट, डोंट वेस्ट टाइम. विकासजी जाधव यांच्याकडून कुठल्याही खेळाडूसाठी सुपर रेड साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. काय रेड, वाघाच्या गुहेत शिरून शिकार केले अशी रेड आहे मित्रांनो. काय बघता काय मित्रांनो, कधीतरी टाळ्या सुद्धा वाजवा अशा रेड साठी. काय रेड म्हणता येईल. बोनस गुण ऑन आहे. BKM भाकरवाड वर्सेस भैरवनाथ शाहबाज या पुढील होणारा सामना. काय ब्लॉक केलाय, सुपर, जबरदस्त. या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त मॅच, 3 विरुद्ध 1 आणि त्याच्यामध्ये सुद्धा 2 गुणांची कमाई केली जाते आणि
संघावर लोणची नामुष्की पाहूया. हॅलो, चला पुन्हा एकदा खेळाला सुरुवात झाली. 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. 3-5 असा गुणफलक आता आलेल्या कबड्डी मायबा प्रशिक्षकानं छोटासा बेळ मिळाला का उंदीर जाणार म्हणजे जाणार मिळेल सर. या ठिकाणी पाहतोय आपण छोटीशी फट मिळाली आणि खेळाडू सटकला सुद्धा. याला म्हणतात चपळ खेळाडू. 5 विरुद्ध 1 अशी नितीनची रेड. जर्सी नंबर 7 एक दिग्गज नामवंत कीर्तिवंत खेळाडूची रेड. याची डोळा पाहायला मिळत आहे. विदाउट तिकीट फुल टाइम पास. नक्कीच एक हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल. नवजीवन बेजारी वर्षे संत तुकाराम देहेन सुपर 8 साठी विकासजी जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. या पुढील होणारा सामना बीकेएम भाकरवड वर्सेस भैरवनाथ शहाबाज. चला चला चला, एक एक कबड्डी मायबाप रसिकृती लाट आली आणि निलेश सर बघता बघता दर्दी लोकांची गर्दी पाहायला मिळते. आता याला म्हणतात दर्दी कबड्डी मायबाप रसिक. मित्र, तुम्हाला आमचा हॅट्सऑफ आहे. तुमचा सुद्धा मनस्वी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. रेडची सगळी कमान ज्याने खांद्यावर घेतले छत्रपती शिवाजी महाराजांनंतर दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी कमान खांद्यावर घेतली होती. खांद्यावर झेललं पेललं ते स्वराज्य. त्याच पद्धतीने या ठिकाणी नितीन पाहतोय. शिस्तबद्ध संघासाठी देवेंद्र पाटील यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर झालेलं आहे. 4-6 असा गुणफलक पाहायला मिळतोय. हळूहळू होले होले आणि या ठिकाणी मात्र सगळ्याच वेळेला जर विजय मिळाला निलेश सर तर ईश्वराचं स्मरण होणार कसं. कधीतरी पराजय पण मिळाला पाहिजे तरच मंदिरात जाणार नाही का, हे पाहायला मिळालं. यात प्रत्येक वेळेला जर तुम्ही त्याच पद्धतीने गेम खेळात कधीतरी तुमच्या डावपेच हाणून पाळला जाईल. आता मात्र डॅश केलंय, निराश होऊन कोर्टच्या बाहेर बसतोय. 5-7 अशी ही या ठिकाणी आपल्याला पोझिशन पाहायला मिळत आहे. सामना बेजारी वर्सेस देहेन. हो, बॅग लेग टक मारण्याचा प्रयत्न केला जातोय. अयशस्वी असा प्रयत्न. 3 विरुद्ध 1 अशी रेड. 3 विरुद्ध 1 अशी रेड मात्र अयशस्वी. सन्माननीय सुनीलजी पाटील ज्यांनी व्यासपीठाची शोभा वाढवलेली आहे त्यांचं स्वागत केलं जातंय. संदेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. मस्त छान. सन्मान घेणाऱ्यांना धन्यवाद, सन्मान देणाऱ्यांना धन्यवाद. ताकद काढली जाते मात्र एकाच्या ताकदीच्या विरोधात 7 जणांची ताकद नाही का. 5-8 2 विरुद्ध 1 अशी रेड पाहूया. या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. नक्कीच दाद द्यायला लागेल त्याच्या हिमतीला, मात्र या ठिकाणी अयशस्वी. लाईन टच, बॅड लक. लोणची या ठिकाणी
किती फायदा घेतोय. 5 रनांवर आऊट होणारा विराट कोहली मागच्या मॅच मध्ये शतक ठोकलं. मिळालेल्या संधीचा फायदा घ्यायचा कसा तो घेतलाय. या खेळाडूने आपल्या एका आणखी साथीदाराला कोर्ट मध्ये आणलंय. एकाचे 2 केले. आता दोनाचे किती होतात प्लस या मायनस इक्वेशन पाहायचंय. आता मात्र थोडीशी घाई होते आणि मात्र गडी गंगावा लागतोय आपल्याला. आता मात्र या ठिकाणी लोणची नामुष्की पत्करावी लागते ती देहीन संघाला. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं नाव ज्या संघाला आहे तो संघ मात्र आज या ठिकाणी थोडासा बॅकफूट वर जातोय. कमबॅक करावं लागेल. जिद्दीचा खेळ करावा लागेल. सांघिक भावना दाखवावी लागेल. अचूक निर्णय क्षमता दाखवावी लागेल. कॉम्बिनेशन दाखवावं लागेल. चिकाटी पकडून धरावी लागेल. विश्वास वाढवावा लागेल. जर का समोरच्या संघाला आपल्याला पराभूत करायचा असेल. 6-13 पहिल्या हाफ मध्येच लोण सोडलंय. इथे बघा काय झालंय. पहिल्याच हाफ मध्ये लोण सोडतोय. खायला गेलो मेल आईस्क्रीम असं वाटलं असताना हातामध्ये चॉकलेट दिलं जातोय. पहिल्याच हाफ मध्ये लोण. एवढा दिग्गज संघ कुठेतरी बॅकफूटवर जातोय. हा सुद्धा एक चमत्कार म्हणावा लागेल. कबड्डी मायबाप रसिकांनो तुम्ही मात्र जागा सोडू नका. अजूनही अनेक असे सामने पाहायला मिळतील. फ्री मध्ये हल्ली मिळतंय काय पाणी सुद्धा विकत घ्यावं लागतंय. मात्र असे दिग्गज सामने ते सुद्धा फ्री मध्ये पाहायला मिळतंय. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे मित्रांनो. दिग्गज पंच आहेत. जिल्ह्यात कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर सुद्धा पंचांचं काम करणारी ही मंडळी आज या ठिकाणी आपण पाहतोय. 13-8 बीकेएम भाकरवड वर्सेस भैरवनाथ शाहबाद. दोन्ही संघांनी तयार व्हायचं आहे मित्रांनो. आतापर्यंत या स्पर्धेतला रेकॉर्ड आम्ही नोंदवतोय. प्रत्येक संघ पुकारल्यानंतर सामना संपल्यानंतर पुढचे दोन्ही संघ 1.5 मिनिटाच्या आत आलेले आहेत. हा सुद्धा कदाचित निलेश सर रेकॉर्ड राहणार आहे स्पर्धांचा. आपण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जात असताना 5 मिनिटं 10 मिनिटं 12 मिनिटं सुद्धा वाट पाहायला लागलेली आहे. अक्षरशः डिक्लेरेशन झालेलं आहे. पंचांनी त्या ठिकाणी स्कोर शीट सुद्धा बनवलेली पाहिलं आपण कित्येक वेळेला. असं असताना 1.5 मिनिटामध्ये प्रत्येक संघ येतोय. लाजवाब. व्हेरी गुड. वेल डन. वेल स्टार्ट मित्रांनो. हॅट्स ऑफ तुमच्या त्या लवकर येण्याला. बरं का खेळण्याला नंतर बोलेन मी. नवजीवनचे प्रशांतजी पाटील आणि सूरजजी पाटील आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवावी मित्रांनो प्लीज. चालला 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 पोचला रेषेच्या पलीकडे. माहित आहे 5 गुणांचा फरक आहे. आता मात्र मी शांत बसणार नाही. माझा खेळ मला नैसर्गिक दाखवावा लागेल कारण नॉकआउट स्पर्धा आहे. थोडीशी आणि या ठिकाणी जबरदस्त अँकल होय. वा काय कमबॅक निलेश्वर आपण बघतोय. स्टार्टलाच सेकंड हाफ मध्ये सामना सुरू काय झालाय आणि 9-13 वरून 10-14. अरे वा रे वा गड्यांनो मर्दानो. शबाश शबाश शबाश. जबरदस्त. 3 विरुद्ध 1 रेड आली. व्हॉट्सअपचा मेसेज बघतो नाही तर पोझिशन बदलली. अरे वा जबरदस्त.
कबड्डी मायबाप रसिक खेळाडूंना सांगतोय, कबड्डी मायबाप रसिक सुपर रेड बघण्यासाठी आलेला आहे. विकासजी जाधव सुपर रेड बघायला आलेले आहेत. 500 रुपयाचं बक्षीस लावलंय. असे जर का दानशूर राहतील तर किती सुपर रेड पाहायला मिळतील. आम्हाला कागद घेऊन बसावं लागेल. खरोखर सन्माननीय प्रशांतजी पाटील नवजीवन संघाचे आपण व्यासपीठावर येऊन शोभा वाढवावी आपल्याला विनंती आहे. प्लीज या. चला वळतो एक हाय व्होल्टेज सामना. चला सामना हाय व्होल्टेज झाला. थंडी गेलीच म्हणून समजा. काय गरज नाही शेकोटीची अजिबात. बघा आणि या ठिकाणी तुम्ही अरे काय हे, अरे हा जिगरबाज खेळ जबरदस्त अँकल वर झालेला असताना सुद्धा सेफ झोन मध्ये पोहोचतोय. 33 नंबरचा हा खेळाडू आज कमाल करतोय. नाव माहिती नाही सॉरी, पण काय खेळ खेळतोय. अरे वा, होत्याचं नव्हतं झालं. बघा जरा घोडे फलकाकडे. 14-12 आलो आलो हम भी कुछ कम नहीं. चला या पुढील होणारा सामना बीकेएम भाकरवर वर्सेस भैरवनाथ शाबाज. आणि या ठिकाणी सुद्धा रायडर बाद होतोय. किती 14-15 शेवटची काही मिनिटे शिल्लक. पुन्हा एकदा विनंती, ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी थोडस बाजूला आणि नंतर पुन्हा या मॅच बघायला विनंती आहे बरं का तुम्हाला. प्लीज, अन्यथा डोळे बंद करा. मात्र सामना हाय व्होल्टेज आहे. नक्कीच फलक. रनिंग हँड टच करण्याचा चांगला प्रयत्न केले सर, मात्र अयशस्वी होतोय. सेफ झोन मध्ये जातोय. या ठिकाणी सामना अतिशय हाय व्होल्टेज रोमांचक अवस्थेत सामना आहे. कोण जिंकेल कोण हरेल काही सांगता येणार नाही. माणसांची भविष्य सांगणारे अनेक जण या दुनियेमध्ये बघितले आपण दिले सर. कबड्डीचं भविष्य कोण सांगणार आहे? कोणी नाही बरं का. शेवटच्या रेड पर्यंत बघावं लागतं. त्यासाठी नाही समजत भविष्य सांगणारे कितीतरी आले कबड्डीचे घरी बसले. काय दिले सर? या ठिकाणी 14-15 तरी सुद्धा शाबाज. या पुढे होणारा सामना काय झालं बघा ना. शेवटची 5 मिनिटे डिक्लेरेशन झालेलं आहे. रनिंग हँडटच करण्याचा एक चांगला प्रयत्न जर्सी नंबर 12. मात्र या ठिकाणी चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूला अडकवलंय. ज्याचं सध्याचं नाव जर्सी नंबर 12 आणि निराश होऊन कोर्टच्या बाहेर जातोय. या ठिकाणी थोडस पॅन्डॉल मध्ये पिन ड्रॉप सायलेन्स पाहायला मिळतोय. इकडे मात्र आपण पाहतोय ढेंच्या पॅन्डॉल मध्ये जल्लोषाचं वातावरण. बसलेले उठलेले बसलेत. याचं नाव कबड्डी. कबड्डी कबड्डी कबड्डी. ज्याची मजबूत हाडी त्यांनी खेळा कबड्डी बरं का.
अन्यथा प्रेक्षक म्हणून चांगले दिसाल. मात्र या ठिकाणी नितीनची सुद्धा या ठिकाणी कारकीर्द आता या ठिकाणी पणाला लागलेली आहे. अनुभवाचा या ठिकाणी करिश्मा दाखवावा लागेल. 17-17 आता कोणाला मिळणार खतरा. 17-17 काय गुणफलक जबरदस्त. 7-7 तारीख आल्यानंतर यंगस्टर म्हणतात 7-7 असे यंगस्टर म्हणतात 7-7 तारीख आल्यानंतर. पुन्हा एकदा स्वतः जोखीम पत्करतोय नितीन रेडवर. लास्ट 3 मिनिट्स शेवटची 3 मिनिटे आणि नितीन रेडवर 7 विरुद्ध 1 अशी नितीनची रेड. बोनस गुण ऑन आहे. थोडासा कोपऱ्यातला खेळाडू मारण्याचा प्रयत्न मात्र सेफ झोनमध्ये या ठिकाणी जातोय. या ठिकाणी थोडासा त्रुटीत काळ घेतला जातोय. लगेच कोच पुढे येतोय, टीप देतोय, कानमंत्र देतोय. काय करायचं, कोणी रेड करायची, कोणी पकड करायची, कोण सेफ झोन मध्ये राहायचं, टीप दिल्या जात आहेत. या ठिकाणी कोचची भूमिका सुद्धा फार महत्वाची. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं नाव असणारा संत तुकाराम भेन संघ आणि 33 नंबर जर्सी परिधान करणारा हाच रायडर जो नितीनला या ठिकाणी ब्लॉक केलं जात आहे. जबरदस्त ब्लॉक आणि चांगला रायडर कोर्टच्या बाहेर जातोय. गुड्डू कोर्टच्या बाहेर जातोय. जेवढा वेळ गुड्डू कोर्टच्या बाहेर राहील त्याचा फायदा मिळणार आहे नवजीवन बेगारीला. आणि हेच कदाचित त्यांचं प्लॅनिंग असावं. त्यांचं भविष्य काय मी ऐकलं नाही. मात्र सामन्यामध्ये सुरस पुन्हा रेडवर नितीन आणि या ठिकाणी थोडासा बॅडलक. चांगला रायडर गुड्डू बाहेर बसतोय, इकडे चांगला रायडर नितीन बाहेर बसतोय. सामन्यामध्ये सुरस वाढते. आता मात्र गुड्डू आउट, नितीन आउट. आता कोणी भूमिका निभवायची याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मैदान खचाखच भरलंय. संदेशजी पाटील आणि त्यांची टीम मात्र खुश आहे. ज्याच्यासाठी केला होता अट्टहास तो क्षण उभेला. अरे वा, छान. 18-18 कबड्डी मायबाप रसिक म्हणतात इक्वल पोझिशन असू दे आणि आम्हाला 5 रेडचा थरार बघायला मिळू दे. आमचा वेळ वाढतोय त्याचं काय निलेश सर. विकासजी जाधव यांनी लागलेला बक्षीस अजूनही लॉकर मध्ये सेफ आहे. रे 5 रेड सुपर रेड साठी 500 रुपयाचं पारितोषिक. क्रॉस आहे रे. राजू ये सरलकर. चला तिकडून काय किमया करणार गुड्डू. सामना चालू झाल्यापासून गुड्डूचा चांगला खेळ पाहायला मिळालाय. पण आताची रेड अतिशय इम्पॉर्टंट रेड आहे. सामन्याला कलाटणी देणारी ही रेड असणार आहे. आणि गुड्डूला पकड होते, गुड्डू बाद होते. अरे भाई साहब ये क्या हुआ? हम क्या सोच रहे थे और हुआ क्या?
कधी 14-13, कधी 13-14, कधी 12-15, कधी 15-14 आणि आता तर 18-19. 12 नंबर जशी परिधान केलेला खेळाडू 6 विरुद्ध 1 अशी रेड आणि या ठिकाणी पकडली जाते कंबर आणि अखेर जे व्हायचं तेच झालं. कबड्डी मायबाप रसिक मात्र खुश झाले. 5 रेडचा थरार पाहायला मिळणार. शेवटची रेड सुद्धा पाहायला मस्त मजा आली. कंबर कसली आणि कंबर पकडली आणि इक्वल पोझिशन मध्ये सामना आणला. 5 रेडचा थरार. आता निलेश सर थंडी काही लागणार नाही. आता थंडी उडाली. दिल थांब के बैठे. थोडा मागून पाहिजे बरं का खाली दिसला व्हिडिओ ढकल ना तो व्हिडिओ गुंटूचा गेम चांगला झाला. शेवटच्या क्षणी मात्र लूज झाला. नितीनचा गेम चांगला झाला. शेवटच्या क्षणी लूज झाला. सामना बरोबरीत सुटला. कबड्डी मायबाप रसिक हसायला लागले, उड्या मारायला लागले. आली आली गाडी आली. कबड्डीच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर आली आली रेडची वेळ आली. आली आली रेडची वेळ आली. दिवाळी आल्यानंतर टीव्हीवर आपण ऐकतो उठा 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 उठणं लावा. दिवाळी आली. उठा उठा 5 रेडची ही या ठिकाणी पाळी आली. चला सुरुवात करूया 5 रेडसाठी. सज्ज होऊया. रायगड जिल्हा संघाच्या 3 वेळा प्रतिनिधित्व करणारे नितीनचे भाऊ निलेश सर आज कोर्टच्या बाहेर आहे. त्यांची कमतरता भासते. थोडीशी इंजरी आहे म्हणून कोर्टच्या बाहेर आहे. तरी सुद्धा चालू झालं पण तरी सुद्धा या ठिकाणी त्यांचे पाय आम्हाला हलताना दिसताय. जाऊ की काय जाऊ की नाही याला म्हणतात गुणवान कीर्तिवान महान खेळाडू. नक्कीच निलेश सर तुम्हाला आमचा हॅट्स ऑफ आहे. गेला असता
हे तर सांगतो मला हा मी फक्त मॅच होतो माझं मामुनी खिरच मांडलं या ठिकाणी चला बीके भाकरवड आणि भैरवनाथ शाबाज चला